भजनाची वारी। जगद्गुरु तुकोबारांच्या अगोदर त्या ठिकाणी सहदेव वैकुंठ गमन कोणी केलं नाही। जगद्गुरु तुकोबारांच्या काळात सुद्धा सहदेव वैकुंठ गमन कोणी केलं नाही। आणि जगद्गुरु तुकोबारांच्या नंतर सुद्धा आता एखादा महाराज सहदेव वैकुंठाला जायला असं वाटत नाही बरं का। पण आमचे जगद्गुरु तुकोबार आहे मानव देह घेऊन या निजधामा गेले। ऐका, नुसतं गेले यात नवल नाही, पुन्हा त्या ठिकाणी 3 वेळा त्या ठिकाणी खाली आले बरं का। पहिल्यांदा आले त्या ठिकाणी आपल्या मुलीसाठी भागीरथीबाईसाठी। जवळच येलवाडी नावाचं गाव आहे, भागीरथीबाईला तिथं दिलेलं आहे। आणि भागीरथीबाईला माहीत झालं आपले बाबा गेलेत, धावा करायला लागली। बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी दावा बाबा। धावा त्या ठिकाणी करायला लागली। अन्न पाण्याचा त्याग त्या ठिकाणी केलेला आहे। आणि त्यावेळी जगद्गुरु तुकोबारांना यावं लागलं बरं का। पहिल्यांदा आले, दुसऱ्यांदा त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांना यावं लागलं संताजी महाराजांसाठी। संताजी महाराजांचा आणि जगद्गुरु तुकोबारांचा करार झाला होता, मी तुम्हाला मुठमाती देण्यासाठी येणार। पण जगद्गुरु तुकोबार अगोदर त्या ठिकाणी वैकुंठाला निघून गेले। नंतर संताजी महाराजांचं देहावसान झालं। सर्वजण मुठमाती देण्यासाठी जमलेले आहेत। संपूर्ण शरीर झाकलं जातंय पण चेहरा मात्र झाकला जात नाही। शेवटी मध्यरात्री आमच्या जगद्गुरु तुकोबारांना यावं लागलं। जगद्गुरु तुकोबार वर्णन करतात, माझे झाले ने एका तेलिया करणे। आणि तिसऱ्यांदा येतात ते निळोबारांसाठी बरं का। आमचे निळोबारा तीर्थयात्रा करत करत देहू गावामध्ये आले असताना जगद्गुरु तुकोबारायांचे सुपुत्र नारायण महाराजांची आणि निळोबारायांची त्या ठिकाणी भेट झाली। आणि नारायण महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांचं जसल्या तसं चरित्र त्या ठिकाणी निळोबारांना सांगितलं। आणि ते चरित्र ऐकल्यानंतर निळोबारांच्या अंतःकरणामध्ये अशी इच्छा निर्माण झाली सद्गुरू करावं, तर ते कोणाला जगद्गुरु तुकोबारायांना। आणि मनामध्ये त्या ठिकाणी सद्गुरू करून सुद्धा टाकलं बरं का। आणि मग या सद्गुरूंची भेट झाली पाहिजे त्याच्यासाठी अन्न पाण्याचा त्याग केला, उपोषण केलं। आणि ते उपोषण त्या ठिकाणी पाहून जगद्गुरु तुकोबारांना यावं लागलं बरं का। 3 वेळा आले त्या ठिकाणी। म्हणजे नुसते वैकुंठाला गेले यात नवल नाही, तर पुन्हा त्या ठिकाणी खाली आले। विठाला विठाला आणखीन त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार जर सांगायचं झालं तर काळाचं नुसतं नाव काढलं ना आपण नुसतं घाबरतो बरं का। परंतु जगद्गुरु तुकोबारांना तो काळ घाबरायचा। जगा काळ खाय आम्ही माथा दिला का पाय। तो काळ त्या ठिकाणी रोज सकाळी त्या ठिकाणी यायचा आणि आमच्या जगद्गुरु तुकोबारांना मुजला करायचा। आणखीन परमार्थक क्षेत्रामधला सर्वात मोठा शेवटची जर अवस्था जर कोणती असेल तर ते म्हणजे मोक्षाची प्राप्ती करून घेणं। माऊली ज्ञानोबारा सांगतात, चौथी या चाठाये काहीच करणे नाही, मोक्ष प्राप्त करून घेणं। पण जगद्गुरु तुकोबारा त्या ठिकाणी सांगतात तो मोक्ष आहे ना आमच्या घरी दासी म्हणून त्या ठिकाणी काम करतोय। म्हणजे जगद्गुरु तुकोबारांचा परमार्थ अतिशय उच्च कोटीचा होता, पण प्रपंच जर पाहिलं ना म्हणावं तसा नव्हता बरं का। याच्या विरुद्ध रावणाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर रावणाचा प्रपंच खूप चांगला होता बरं का। 5 लक्ष घरी पाषाणाचे जेथे, 7 लक्ष तेथे विटे बंदे, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाची 7 कोटी, बाकीची सांगतच नाही। 7 कोटी घरं त्या ठिकाणी सोन्याची होती रावणाची बरं का। 7 कोटी घरं। इतका रावण त्या ठिकाणी श्रीमंत होता। नुसता श्रीमंतच नव्हता तर सामर्थ्यवान सुद्धा त्या ठिकाणी होता बरं का। कुंभकर्णासारखा भाऊ आहे, सामर्थ्यवान भाऊ आहे। मेघनाथासारखा त्या ठिकाणी मुलगा आहे, जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी मेघासारखी गर्जना करतो म्हणून त्याचं नाव मेघनाथ। देवांचा राजा इंद्र त्याला त्या ठिकाणी 7 वेळा त्या ठिकाणी बांधून आणतोय म्हणून त्याचं नाव इंद्रजित। आणि आज आपण सकाळी सकाळी नित्यनेमाचा श्लोक म्हणत असताना ज्यामध्ये त्या ठिकाणी पतिव्रतेचं नाव घेतोय त्या पतिव्रतेमध्ये ठिकाणी नाव आहे कोणाचं? रावणाच्या पत्नीचं, मंदोदरी। त्या ठिकाणी महान अशी त्या ठिकाणी पतिव्रता पत्नी आहे, एवढा सामर्थ्यवान त्या ठिकाणी होता। म्हणजे प्रपंच चांगला होता बरं का रावणाचा। पण परमार्थ जर म्हटलं ना त्यांनी स्वतःही कधी परमार्थ केला नाही आणि दुसऱ्यालाही करू दिला नाही। विठाला 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 रावणाचा प्रपंच चांगला होता परंतु परमार्थ मात्र चांगला नव्हता बरं का। आणि तुमचं आमचं उदाहरण जर पाहिलं तर आपला प्रपंचही चांगला नाही आणि आपला परमार्थही चांगला नाही। आपण कीर्तनामध्ये जरी बसलो तरी आपलं निम्म लक्ष कुठं असतंय? घरी असतंय। कुलूप लावलं की नाही, बल्ब बंद केला की नाही, आपला परमार्थ व्यवस्थित नाही आणि आपला प्रपंच त्या ठिकाणी कधी त्या ठिकाणी संसार कधी आपला पूर्ण होत नाही। पण आमच्या नाथ महाराजांचं उदाहरण जर आपण पाहिलं तर नाथ महाराजांचा प्रपंचही चांगला आणि नाथ महाराजांचा परमार्थही चांगला। आमच्या नाथ
महाराजांच्या प्रपंचाविषयी जर सांगायचं झालं तर आजही पैठणमध्ये भव्य दिव्य असा नाथ महाराजांचा वाडा उभा आहे बरं का. आणखीन नाथ महाराजांच्या घरी रोज त्या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य होता, रोज पुरणपोळीचा नैवेद्य. आपल्याकडे पोळी असते बरं का, पण कधी होळी रे होळीनं मग पुरणाची पोळी, कधीतरी सण आला की मग पुरणाची पोळी असते. मला तुम्ही सांगा, रोज त्या ठिकाणी पुरणाची पोळी करणारा मनुष्य गरीब असेल का? नाथ महाराज श्रीमंत होते बरं का, इतके श्रीमंत. आणखी नाथ महाराजांच्या परमार्थाविषयी जर पाहिलं ना, आपण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची रोज प्रार्थना करत असतोय, अरे देवा, अरे मला कधीतरी दर्शन देणार रे, दर्शन दे रे भगवंता, किती अंता पाहसी अनंता. भगवान परमात्म्याला आपण प्रार्थना करत असतोय, कानया रे कानया रे कानया रे जगजेठी, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन की. भगवान परमात्म्याला आपण प्रार्थना करतोय, अरे देवा, अरे एकदा तरी त्या ठिकाणी मला दर्शन दे. आपलं तर काहीच आहे. हिमालयामध्ये जाऊन पहा, काही संत महात्मे साधना करत असताना आपलं लक्ष त्या ठिकाणी साधनेपासून विचलित होऊ नये म्हणून स्वतःला झाडाला उलटे टांगून घेतात. त्या उलट्या टांगून घेतलेल्या तपस्व्यांना जिवंतपणे गिध पक्षी कावळे लचके तोडून खातात. ते विनंती करतात, कागा सबतन खायो चुन चुन खायो मास. अरे कावळ्यानो, आमच्या शरीराचे त्या ठिकाणी लचके तोडून तुम्ही खाल्ले तरी चालेल, परंतु आमची एक विनंती आहे, कागा सबतन खायो चुन चुन खायो मास, दो नयना छाड दियो पिया मिलन की आस. जोपर्यंत भगवान परमात्मा दर्शन देत नाही तोपर्यंत आमची दोन बुबळ फोडू नका, अशी ज्यांची अवस्था आहे. परंतु योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी. भगवान परमात्मा त्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही बरं का. आणि तो भगवान परमात्मा आमच्या नाथ महाराजांच्या घरी, आमचा भगवान परमात्मा ठिकाणी त्यांच्या दारावरती चोपदार म्हणून त्या ठिकाणी काम करतो बरं का. आंबेजोगाईमध्ये एक महान संत होऊन गेले, दत्तोपासक, त्यांचं नाव आहे दासोपंत स्वामी बरं का. भगवान दत्तात्रय त्यांच्या सोबत त्या ठिकाणी सोंगट्या खेळण्यासाठी यायचे. आमच्या नाथ महाराजांना माहीत झालं आणि आमच्या एकनाथ महाराजांनी त्या ठिकाणी पैठणून आंबेजोगाईला त्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं. गेले त्या ठिकाणी नाथ महाराज दासोपंतांना विनंती करतायत, महाराज मलाही भगवान दत्तात्रयांचं दर्शन घडवून आणा ना. त्यावेळेस दासोपंतांनी सांगितलं, ठीक आहे, आज रात्री भगवान दत्तात्रय माझ्याकडे सोंगटे खेळण्यासाठी येणार आहेत, तुम्ही जेवण झालं की माझ्याकडे त्या ठिकाणी या, भगवान दत्तात्रयांचं दर्शन तुम्हाला घडवून देतो. नाथ महाराजांना अतिशय आनंद झाला, आज भगवान दत्तात्रयांचं दर्शन होणार. अगदी सकाळपासून त्या ठिकाणी नाथ महाराज त्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत मनामध्ये एकच त्या ठिकाणी आज भगवान दत्तात्रयांचं दर्शन होणार. संध्याकाळ झाली, जेवण झाले आणि नाथ महाराज त्या ठिकाणी येत आहेत. त्या पहारेकऱ्याने द्वारपालाने अडवलं बरं का, महाराज मध्ये जाता येणार नाही. भगवान दत्तात्रय आणि दासोपंत स्वामी दोघं जण सोंगटे खेळतायत, मी विचारून येतो आणि मग तुम्हाला मध्ये जावं लागेल. तो द्वारपाल त्या ठिकाणी जातोय, दासोपंतांना सांगतोय, पैठणचा एक ब्राह्मण आहे, एकनाथ त्याचं नाव आहे, तुमच्या दर्शनासाठी आलेलं आहे, मध्ये सोडू का, येऊ द्या त्याला मध्ये. आणि एकनाथ महाराज येत आहेत हे आमच्या भगवान दत्तात्रयाने ऐकलं आणि भगवान दत्तात्रय लगेच गुप्त झाले बरं का. एकनाथ महाराज त्या ठिकाणी येत आहेत, दासोपंतांना विनंती करतायत, महाराज भगवान दत्तात्रयांचं दर्शन मला त्या ठिकाणी घडवा ना. दासोपंत म्हणतायत, तुमचं थोडंसं भाग्य कमी पडलं बरं का, थोडंसं पुण्य कमी पडलं. आता इतक्यात त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय माझ्यासोबत सोंगटे खेळत होते, पण तुम्ही दरवाजामध्ये आलात आणि भगवान दत्तात्रय गुप्त झाले. नाथ महाराजांना खूप दुःख झालं बरं का. नाथ महाराज विचार करतायत, सामान्य एखादा द्वारपाल आहे, चोपदार आहे, त्याला त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं दर्शन होतंय आणि मला दर्शन होत, काहीतरी माझ्या जीवनामध्ये कमतरता आहे ती शोधणार, साधना करणार. निघताना त्या ठिकाणी दासोपंतांना सांगतायत, महाराज पैठणला जर कधी आले तर या आमच्या घरी, एकनाथ माझं नाव आहे, या कधीतरी. आणि कालांतराने दासोपंत स्वामी तीर्थयात्रा करत करत पैठणला आले असताना आठवण येते की एकनाथ नावाचा कोणीतरी मनुष्य त्या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी आला होता, चला त्याच्या घरी जाऊ. आणि म्हणून चौकशी करत करत त्या ठिकाणी येत आहेत. तिथपर्यंत दारामध्ये आल्यानंतर पाहताय तर काय, दत्त चोपदारी घरी तसे भगवान दत्तात्रय चोपदार म्हणून दारामध्ये उभे आहेत. साष्टांग दंडवत दासोपंत स्वामींनी केला आणि सांगितलं, महाराज भगवान दत्तात्रयाने सांगितलं, देवा अहो त्या ठिकाणी जेव्हा एकनाथ महाराज तुम्हाला भेटण्यासाठी आंबेजोगाईला तिथपर्यंत आले होते त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी एकनाथाला दर्शन का दिलं नाही. त्यावेळेस भगवान दत्तात्रय सांगतात, अरे मी नोकर आहे आणि एकनाथ महाराज माझे कोण आहेत, मालक आहे, आणि मालकासमोर त्या ठिकाणी नोकर कधी खेळ खेळत नसतो. विठाला 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 विठाला. माझं
सांगण्याचं तात्पर्य आमच्या एकनाथ महाराजांना भगवान परमात्म्याची प्राप्ती झालेली होती बरं का, प्राप्त झालेली होती. आणि संतांचं त्या ठिकाणी ठरलेलं आहे काय, अनुभवे आले अंगात या जगा देत, जो काही अनुभव आला ना तो जगाला त्या ठिकाणी द्यायचा. आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. एकनाथ महाराजांनी ठरवलं आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली, आपण जगालाही भगवान परमात्म्याची प्राप्ती करून द्यायची. आणि म्हणून भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उपाय जगाला त्या ठिकाणी सांगतायत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे पाय, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे पाय. तेने साधती साधने, तेने साधती साधने, देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी.